हॅलो स्टुडंट, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हा चॅप्टर आपला चाललेला आहे. त्यातला 10वा टॉपिक ॲप्लिकेशन्स ऑफ ओपॅम्प, ॲप्लिकेशन्स ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर्स. म्हणजेच ओपॅम्प आपण कोणत्या कोणत्या ॲप्लिकेशन्ससाठी वापरू शकतो. तर यामध्ये आपण ओपॅम्प ॲज अ ॲडर म्हणजे ॲडिशनसाठी, त्याच्यानंतर ओपॅम्प ॲज अ डिफरन्शिएटर, त्याच्यानंतर किंवा त्याला आपण डेरिव्हेशन असं सुद्धा म्हणू शकतो, आणि ओपॅम्प ॲज अ इंटिग्रेटर किंवा इंटिग्रेशनसाठी सुद्धा आपण ओपॅम्पला यूज करू शकतो. असे आपण 3 ॲप्लिकेशन्स आत्तापर्यंत पाहिलेले आहेत. आणि ह्यामध्ये आपण सगळे जे काही ओपॅम्प्स वापरले होते ते ओपॅम्प ॲज अ इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर म्हणून वापरले होते. आता जो आपण नेक्स्ट टॉपिक जो पाहणार आहोत, ओपॅम्प ॲज अ बफर ऑर व्होल्टेज फॉलोअर असं त्याला म्हटलं जातं. म्हणजेच काय, व्होल्टेज फॉलोअर या नावातून तुमच्या लक्षात आलं असेल की व्होल्टेज फॉलोअर याचा अर्थ असा होतो की जे काही इनपुटला आहे तेच आउटपुटला देणं, किंवा जे इनपुटचा सोर्स आहे, जो इनपुटचा सप्लाय आहे तोच पुन्हा आउटपुटला जसाच्या तसा देणं, यालाच काय म्हणायचं, व्होल्टेज फॉलोअर, किंवा त्याला बफर असं सुद्धा म्हटलं जातं. आता बफर हा टॉपिक किंवा हा शब्द तुम्ही कुठं पाहिला असेल तर ज्यावेळेस आपल्याकडं 2G किंवा 3G नेटवर्क होतं त्यावेळेस बघा, यूट्यूब ज्यावेळेस तुम्ही प्ले करत होते, यूट्यूब किंवा कोणतीही व्हिडिओ तुम्ही ऑनलाईन पाहण्याचा प्रयत्न करत होतात, त्यावेळेस तिथं बफरिंग असा ऑप्शन यायचा. तुमची जी काही स्क्रीन आहे ती स्क्रीन पूर्णपणे थांबून जायची आणि तिथे एक लोडिंग, जसं आयडियाची जाहिरात होती बघा, लोडिंग, त्या पद्धतीने ते सारखं लोड होत राहायचं. म्हणजे काय, तर कोणतीही तुम्ही ज्यावेळेस यूट्यूबला व्हिडिओ तुम्ही प्ले करता त्यावेळेस सगळ्यात अगोदर जो काही इंटरनेटचा डेटा आहे त्या इंटरनेटच्या ॲक्सेसवरनं ती जी काही व्हिडिओ आहे ती अगोदर तुमच्या टेम्पररी मेमरीमध्ये येऊन स्टोअर होते आणि मग तुमच्या व्हिडिओवर जी काही स्क्रीन असेल त्याच्यावर दिसते, बरोबर. म्हणजे टेम्पररी मेमरी काय करते, जो काही सोर्स आहे तिथून ते घेतं आहे आणि तुमच्या स्क्रीनला दाखवतं, बरोबर. पण असं एक वेळ येते की ज्यावेळेस काय होतं, तुमचं सिग्नल्स हा पूर्णपणे, इनपुटचा सिग्नल हा पूर्णपणे स्टॉप होतो आणि द्यायलाही काही नसतं. त्यावेळेस बफरिंग ही प्रोसेस चालू होते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, जे काही इनपुटचा सिग्नल आहे तो घ्यायचा, स्टोअर करायचा आणि पुन्हा द्यायचा. तर ह्या प्रोसेसला काय म्हणायचं, आणि जो इनपुटला आहे तोच आउटपुटला द्यायचा. त्याच्यामध्ये कोणतेही चेंजेस करायचे नाही. मग त्याला ॲम्प्लिफाय करायचं वगैरे काहीच करायचं नाही. जसा सिग्नल इनपुटला येईल तसाच्या तसा आउटपुटला आपण देणं, या प्रोसेसला काय म्हटलं जातं, तर बफर किंवा बफरिंग असं म्हटलं जातं, किंवा व्होल्टेज फॉलोअर असं म्हटलं जातं. ठीक आहे, नावाचा अर्थ समजला असेल तर आपण आता डायग्रॅमकडे वळूयात. डायग्रॅम तुम्हाला दिसली आहे. या ठिकाणी आत्तापर्यंत आपण जे काही ॲप्लिकेशन्स पाहिलेले आहेत, जसं की ॲडिशन असेल किंवा ॲडर असेल, त्याच्यानंतर इंटिग्रेटर असेल, त्याच्यानंतर डिफरन्शिएटर असेल, याच्यामध्ये आपण इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर म्हणजे काय, जे काही इनपुट देत होतो ते इनपुट आपण कुठे देत होतो, इन्व्हर्टिंग टर्मिनलला, या पॉईंटला आपण देत होतो, इन्व्हर्टिंग टर्मिनलला देत होतं. मग आत्ता मात्र आपण ते कुठं दिलेलं आहे, तर नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला आपण ते इनपुट दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की जो काही ओपॅम्प वापरलेला आहे हा नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर म्हणून आपण या ठिकाणी वापरलेला आहे, विथ अ युनिटी गेन. आता युनिटी गेन का, ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करतो. सगळ्यात अगोदर डायग्रॅमचे कन्स्ट्रक्शन आपण बघून घेऊयात. तुम्ही इनपुट जे आहे ते तुम्ही नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलेलं आहे. त्याच्यानंतर जो फीडबॅक दिलेला आहे तो फीडबॅक मात्र इथेही निगेटिव्ह फीडबॅक वापरलेला आहे. मी मागे पण सांगितलं होतं की ओपॅम्पमध्ये तुम्ही जो काही फीडबॅक यूज करता, हा जो काही फीडबॅक आहे, आपण दुसऱ्या पेनने दाखवूयात, हा जो काही फीडबॅक आहे हा फीडबॅक मात्र नेहमी निगेटिव्हच असतो. निगेटिव्हच फीडबॅक आपण प्रोव्हाइड करतो, कारण आपल्याला गेन कंट्रोल करण्यासाठी निगेटिव्ह फीडबॅकच वापरावा लागतो. ठीक आहे, तर इथे फीडबॅक जो दिला आहे तो कोणताही रेजिस्टर न वापरता दिलेला आहे. म्हणजे फीडबॅक बघा डायरेक्टली कनेक्टेड आहे, नाही तिथे कॅपॅसिटर आहे, नाही तिथे रेजिस्टर आहे, कोणताही कंपोनंट तिथं वापरलेला नाही. म्हणजे इथे कोणताही RF किंवा फीडबॅक रेजिस्टर वापरलेला नाही आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये आणि आउटपुट आपण जे काही ओपॅम्पचं आउटपुट जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला भेटते. आता आपण याच्या काही कन्सेप्ट क्लिअर करून घेऊयात. बघा आता बघा, मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं युनिटी गेन. ठीक आहे, युनिटी गेन म्हणजे काय, याचा जो काही गेन असतो, याचा जो काही गेन असेल, ह्या ज्या काय ॲम्प्लिफायर आहे, नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आहे, त्याचा जो काही गेन असेल तो असेल 1. ठीक आहे, आता 1 का असेल ते तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगतो.
ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणताही इनपुट रेझिस्टन्स दिसत नाही बघा. इनपुटचा रेझिस्टन्स जो आपण आत्तापर्यंत वापरत होतो, इनपुटचा रेझिस्टन्स आर इन, आपण असं म्हणत होतो आर इन, आय इन, असे आपण कन्सेप्ट वापरलेले आहे डेरिव्हेशनसाठी, बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला आर इनसुद्धा दिसत नाही आहे आणि आर एफसुद्धा दिसत नाही. आले लक्षात. आता बघा ह्याच्यामध्ये आपण गेन हा 1 कसा येतो हे मी तुम्हाला सांगणार होतो. तर याच्यामध्ये आर इनची जी व्हॅल्यू आहे, आर इन म्हणजे इथे जे काय आपला जो काही इंटरनल इम्पिडन्स जो असणार आहे तो आर इनचं काम करणार आहे. जो काही नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आणि इन्व्हर्टिंग टर्मिनलमध्ये असतो, किंवा आपण म्हणूयात इनपुट टर्मिनलला जे काही इनपुट टर्मिनल्स ओप एम्पचे इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग यांच्यामध्ये जो काही इंटरनल इम्पिडन्स असतो, आपण म्हणतो की इंटरनल इम्पिडन्स किंवा इनपुटचा इंटरनल इम्पिडन्स हा कसा असला पाहिजे, हाय असला पाहिजे आणि तो असतो इन्फिनिटी. म्हणून आपण इथे असं म्हणू शकतो तुमचा जो काय आर इन जो आहे तो काय आहे, इन्फिनिटी आहे. कारण करंट जो फ्लो होणार आहे तो या डायरेक्शनने असा नॉन इन्व्हर्टिंग आणि इन्व्हर्टिंग टर्मिनलकडे मग तो आउटपुटकडे जाणार आहे. तर इथे त्याला इंटरनल इम्पिडन्स जो आहे तो खूप जास्त आहे, त्याच्यामुळे त्याला आपण असं म्हणू शकतो आर इन जो आहे तो इन्फिनिटी आहे. ठीक आहे. म्हणून आपण इंटरनल इम्पिडन्स म्हणून आर इन घेतलेला आहे. आणि जो तुमचा आर एफ जो आहे, आर एफची व्हॅल्यू जी आहे ती मात्र इथं आर एफ तर तुम्हाला दिसतच नाही. आर एफ म्हणजे काय, फीडबॅक रेजिस्टर. तर फीडबॅक रेजिस्टर तुम्हाला या ठिकाणी दिसतच नाही आहे. तर फीडबॅक रेजिस्टरची व्हॅल्यू काय मग 0 ओहम. ठीक आहे. मग आपण आता तुम्हाला आठवतं आहे का बघा, नॉन इन्व्हर्टिंगचा गेन काय असतो, नॉन इन्व्हर्टिंगचा गेनचा फॉर्म्युला काय आहे, 1 + आर एफ अपॉन आर इन. हा नॉन इन्व्हर्टिंगचा गेन आहे. आणि जो इन्व्हर्टिंगचा गेन तो काय असतो, -आर एफ अपॉन आर इन. आठवते का. ठीक आहे. तर हा आता सध्या आपल्याला गृहीत धरायचा नाही. आपल्याला गेन हा जी काही डायग्रॅम आहे ही डायग्रॅम कोणती आहे, नॉन इन्व्हर्टिंग ओप एम्प आहे. म्हणून नॉन इन्व्हर्टिंग ओप एम्पचा गेन आपण इथं कन्सिडर करणार आहोत. त्याच्यामुळे मी याला काय करतो, कट करून टाकतो. ठीक आहे. आता बघा जो काही गेन आहे हा 1 + आर एफ अपॉन आर इन आहे. याच्यामध्ये तुम्हाला 1 + आर एफची जी व्हॅल्यू आहे ती आहे 0 आणि आर इनची व्हॅल्यू आहे इन्फिनिटी. म्हणजेच तुमचं जे काय ॲन्सर येणार आहे गेनचं ते ॲन्सर काय असणार आहे, 1 + इकडे 0च येणार आहे. त्याच्यामुळे तुमचा जो काही गेन आहे तो काय असणार आहे, 1. म्हणून आपण या ठिकाणी मी मगाशी उल्लेख केला होता का ह्या जो काही ओप एम्प ॲज अ बफर आहे किंवा ओप एम्प ॲज अ फॉलोअर आहे किंवा व्होल्टेज फॉलोअर आहे, याचा गेन हा युनिटी गेन असतो आणि नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आहे. ठीक आहे. हे तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. हा जो काही तुम्ही व्होल्टेज ॲज अ बफर यूज करणार आहेत त्यासाठी तुम्हाला नॉन इन्व्हर्टिंग ओप एम्प यूज करावा लागणार. आणि दुसरी गोष्ट त्याचा जो काही गेन असणार तो काय असणार, 1 इतका ठेवायला लागेल. जर तो गेन 1 ठेवायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल, आर एफची व्हॅल्यू पूर्णपणे काय करायला लागेल, 0 ठेवावी लागेल. आले लक्षात. तर त्यासाठी आपण इथे डायरेक्टली कनेक्शन केलेलं आहे. आता आपण त्याचं डेरिव्हेशनकडे जाऊयात. डेरिव्हेशन बघा, डेरिव्हेशनमध्ये आपण डायरेक्टली इथून मग आपण करंट वगैरे घेत होतो. मात्र इथं आपण करंट वगैरे घेणार नाही आहे, डायरेक्टली आउटपुट इक्वेशन घेणार आहे नॉन इन्व्हर्टिंग ओप एम्प. ठीक आहे. नॉन इन्व्हर्टिंग ओप एम्प, नॉन इन्व्हर्टिंग ओप एम्पचं आउटपुट इक्वेशन काय असतं, आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू गेन इंटू व्ही इन. आणि त्याचा जो काही गेन असतो नॉन इन्व्हर्टिंगचा तो काय असतो, आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू गेनची व्हॅल्यू 1 + आर एफ अपॉन आर इन इंटू व्ही इन. आपण हे ऑलरेडी आपण सॉल्व केलेलं आहे, पण पुन्हा एकदा आपण सॉल्व करूयात. मात्र इथे काय आहे, गिवन व्हॅल्यू आर एफची व्हॅल्यू जी आहे ती काय आहे, 0 आहे. म्हणून 0 डिवायडेड बाय खाली जी काही आर इनची व्हॅल्यू आहे ती इन्फिनिटी आहे इंटू व्ही इन. म्हणून जे काय आपलं उत्तर येईल ते असेल
1 इंटू व्ही इन, म्हणजे तुमची जी काय व्हॅल्यू येणार आहे आउटपुटची, आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू व्ही इन. म्हणून जे आउटपुट व्होल्टेज तुमचं असणार आहे तेच काय असणार आहे, तुमचं इनपुट व्होल्टेज असणार आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो जे इनपुट व्होल्टेज असणार आहे तेच तुमचं काय असणार आहे, आउटपुट व्होल्टेज असणार आहे. म्हणून इथे आपण त्याला सहज किंवा इझिली म्हणू शकतो की जे काय इनपुटचं व्होल्टेज तेच आउटपुट व्होल्टेजला तो देतो आहे, कारण त्याचा गेन काय आहे 1. आणि गेन का 1 आहे, तर त्याची जी काही आपण फीडबॅक रेजिस्टर आहे तो फीडबॅक रेजिस्टर आपण टाकलेलाच नाही आहे, त्याची कोणती व्हॅल्यूच नाही आहे, तो 0 आहे. आणि म्हणून जर नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल किंवा नॉन इन्व्हर्टिंग ओप ॲम्प जर असेल आणि त्याचा जर काय फीडबॅक रेजिस्टरची व्हॅल्यू 0 असेल तर त्याचा गेन हा काय असणार आहे, 1च असणार आहे. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की जर तुम्हाला बफर म्हणून ओप ॲम्पला वापरायचं असेल किंवा व्होल्टेज फॉलोअर म्हणून जर ओप ॲम्पला वापरायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणताही फीडबॅक रेजिस्टर टाकण्याची गरज नाही. तिथे तुम्ही डायरेक्टली शॉर्ट करू शकता, कोणताही रेजिस्टन्स टाकण्याची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, तो जो काही आपण ओप ॲम्प वापरणार आहे तो नॉन इन्व्हर्टिंग ओप ॲम्प वापरणार आहे. म्हणजे काय, जे काय इनपुट आपण सप्लाय देणार आहे ते इनपुट आपण कोणाला देणार आहे, नॉन इन्व्हर्टिंग ओप ॲम्पला देणार आहे. जर आपण हेच इन्व्हर्टिंग ओप ॲम्पला जर दिलं असतं तर काय झालं असतं, इन्व्हर्टिंग ओप ॲम्पला ज्यावेळेस आपण हा सिम्बॉल देतो किंवा हा सिग्नल देतो त्यावेळेस तो त्याचं काय करून टाकतो, इन्व्हर्जन करून टाकतो. म्हणजे पॉझिटिव्ह सायकलचं निगेटिव्ह सायकलमध्ये आणि निगेटिव्ह सायकलचं पॉझिटिव्ह सायकलमध्ये रूपांतर करतो. त्याच्यामुळे तिथे व्ही इन इज इक्वल टू व्ही किंवा आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू इनपुट व्होल्टेज होईल का, नाही होणार. म्हणून या ठिकाणी आपण व्होल्टेज ॲज अ बफर यूज करतो आहे किंवा व्होल्टेज फॉलोअर यूज करतो आहे, तेव्हा आपण जे काही इनपुटला देईल तेच आउटपुटला मिळण्यासाठी आपण इथे नॉन इन्व्हर्टिंग ओप ॲम्पचा यूज करत आहोत. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये फीडबॅक रेजिस्टर जो आहे त्याची व्हॅल्यू 0 असल्यामुळं, त्याची व्हॅल्यूज नसल्यामुळं किंवा कोणताही रेजिस्टर्स नसल्यामुळं तुमचा गेन हा जो आहे तो 1 येतो. आणि आपल्याला सगळ्यांना इक्वेशन माहिती आहे की कोणतीही सिस्टीम असेल तर त्याला, त्या सिस्टीमला किंवा ॲम्प्लिफायर असेल तर त्याचं इक्वेशन असतं आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू गेन इंटू व्ही इन. आणि गेन जर 1 असेल तर ऑब्वियसली तुमचं जे आउटपुट व्होल्टेज जे असणार आहे तेच काय असणार आहे, इनपुट व्होल्टेज असणार आहे. समजलं आहे सगळ्यांना या ठिकाणी व्होल्टेज फॉलोवर. ठीक आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला आता शेवटचा जो काय ॲप्लिकेशन राहिले या चॅप्टरमध्ये ओप ॲम्प सबस्ट्रॅक्टर ते आपण घेणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूया.